आजचे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूयात. वक्रतुंड महाकार सूर्यकोटे समप्रभा निर्मिद्यम कुर्वे देव सर्व कार्यसु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. त्यानंतर गणरायाला वंदन केलं आणि या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिलीच मॅच आपण पाहिली सन ओरियस विपक्ष खेळत असताना आपण पाहिलं शार्विल 11. त्यामधील मात्र शार्विल 11 सगळ्यांनी इथून सामना जिंकला आणि इथून केपी ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी दिली जाते केपीला. 34 धावा, 2 विकेट महत्त्वपूर्ण घेतल्यात त्याने आणि चेंडू द्यायचा आहे नवीन प्लीज. आदरणीय अर्जुन सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. केपी यांना फर्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा ही ट्रॉफीज आपण देताना आपण पाहतोय. चेहऱ्यावरती हास्य आहे त्याच्या आणि खूप इम्पॉर्टंट खेळली आपल्या याच पहिल्या मॅचमध्ये केली इथून केपीने. पुढील मॅचसाठी केपीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. मॅच आपण पाहतोय सेकंड क्रमांकाची मॅच आहे. विवेक ओरियस विपक्ष खेळत असताना समीक्षा स्टार आपण पाहतोय टॉस जिंकले समीक्षा स्टार संघाने आणि सर्वप्रथम गोलंदाजी करू हा निर्णय कर्णधाराने घेतला आणि इथून गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहतोय इथून समीक्षा स्टार संघाकडून इनिंग क्रमांक 1 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी सागरला आपण पाहतोय. सकाळपासून तुम्ही ज्यांचा आवाज पाहिला आमच्यासोबत लव सरांचा आवाज आजच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहाल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूयात. खूप चांगला गोड आवाज पाटण तालुक्याला लाभलेला आवाज आपण ऐकलात. मॅचला करूयात सुरुवात. पंचांनी इशारा केलाय. गेम इज स्टार्ट केली जाते. गोलंदाजी इनिंग क्रमांक 1 वरती सागरला आपण पाहतो. पहिला चेंडू घेऊन येत असताना फलंदाजीसाठी सलामीची जोड आपण पाहिली तर जय आणि साहिल. फर्स्ट बॉल हलक्या हाताने ढकललाय, सिंगल मध्ये कन्व्हर्ट केलाय. 1 धावाने मात्र इथून सुरुवात केली इथून विवेक ओरियस संघाने. जयला आपण पाहिलं मागील पर्व 1 मधील चॅम्पियन ट्रॉफीचा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता जय. बघूया यावर्षी कशी खेळी करेल आपल्या संघासाठी. यावर्षी विवेक ओरियस संघामधून खूप चांगला बॉल अगदी उसळी देणारा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यात नंतर मात्र अगदी उसळी घेतली आणि इथून डॉट बॉलचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले इथून सागर यांची आपण पाहतोय. 2 चेंडू टाकत असताना अगदी जयला इथून फसवत असताना 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. खूप चांगला प्लेस केलाय इथून क्षेत्ररक्षण आहे. अगदी चेंडू वरती येईल अडवेल तोपर्यंत मात्र इथून डॉट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटतोय. जयला इथून अजूनपर्यंत बॅटची लेन इथून अजूनपर्यंत बॅट सिलेक्शन करत असताना आपण पाहतोय त्याच्याकडून अजून एक मोठे फटके येताना पाहायला भेटले नाही. परंतु तो वेळ घेतोय आपल्या खेळीसाठी. पाहूयात कसा खेळ करेल इथून जय. खूप चांगला बॉल परत एकदा अपील केली जाते. पंचांचा इशारा आमच्याकडे येतात लगेच वेळेत आणि इथून व्हाईट बॉल देत असताना एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. आपण पहिला टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा खराब राहिली आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा आला. परंतु इथून अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल सागर यांना. खूप चेंडू चांगला आहे. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. किरण चेंडूवरती ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना इथून एकच धाव घेत असताना चांगलं कमबॅक केलंय. आता इथून सागर यांनी 1 धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आता सध्या 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ इथून 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले सागर यांनी टाकत असताना अगदी ओळखलं. पहिली मॅच खेळत असताना अगदी लक्षपूर्वक मॅच पाहिली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी हाताळत असताना सागरला आपण पाहतोय गती परिवर्तन केला जातोय. स्लोवर गतीचा चेंडू पेस केलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. परत एकदा आपण पाहतोय इथून चांगला चेंडू पेस करत असताना सागर यांचं कौतुक करूयात. समीक्षा स्टार संघाला आपण पाहिलं तर 11 खेळत असताना आपण पाहतोय. आनंदला देखील पाहाल तुम्ही. अगदी खूप चांगले खेळाडू आहेत इथून खेळत असताना समीक्षा स्टार संघामध्ये. त्यानंतर विवेक ओरियस संघामध्ये देखील खूप चांगले खेळाडू आहेत. चांगला चेंडू पेस केल्यानंतर मात्र स्वतः गोलंदाज अडवत असताना आपण पाहिलं इथून डॉट बॉलचा इशारा येतानाच पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त होईल.
पहिला षटक समाप्त होत असताना संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनगडी बाद 3 धावा धावफलकावरती. खूप चांगलं इथून कॉम्बिनेशन केलं, इथून संघाने विचार केला, त्यानंतर चर्चा थोडीशी झाली समीक्षा स्टारमध्ये आणि ती चर्चा करत असताना अगदी चांगली गोलंदाजी राव अशी मात्र चांगली सगळ्यांची अपेक्षा राहिली आणि तशीच गोलंदाजी इनिंग क्रमांक 1 वरती टाकत असताना सागरला आपण पाहिलं खूप चांगली बॉलिंग इथून करत असताना 3 धावा अगदी खर्च केलेत. इथून सागरने खूप चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून. इनिंग क्रमांक 2 वरती किरणला आपण पाहूयात, यंग खेळाडू आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी हतलेली इथून आपल्या संघासाठी. जयला इथून मात्र आक्रमण करावं लागेल, आता मात्र इथून दिशा बदलावी लागेल. बॅटिंगमधून मोठे स्ट्रोक आणणं खूप गरजेचं राहील वेक वॉरियर्स संघासाठी. हो इथून पहिला चेंडू उचले देणारा होता आणि लेतो चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून काय घडलंय, खूप चांगली रनिंग इथून जयच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. 1 धाव मात्र इथून खर्च केली जाते आपल्या गोलंदाजीवरती. पहिला बॉल खूप चांगला टाकत असताना किरणला आपण पाहिलं. धावसंख्या 1 ने वाढते, आपण धावफलक वाढला तर जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 धावेवरती थांबवले. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 50 प्लस झाल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये किती धावा होतील पाहूयात. कव्हरला चेंडू ढकललाय, 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल. दणदणीत करत असताना येतोय पंचांचा इशारा, हा येतोय खणखणीत चौकार. खूप चांगला चेंडू इथून होता, अगदी बॅटवरती येऊ दिला साहिलने, त्यानंतर मात्र कव्हरच्या डोक्यावरून अगदी उचली देणारा हा चेंडू आपण पाहिला. टप्पा घेत असताना अगदी वेगाने चेंडू बाउंड्री लाईन गाठत असताना आपण पाहिले. 4 धावा आल्या, तर मात्र धावसंख्या येताना पाहायला भेटतात इथून विवेक वॉरियर्स संघाकडून. आपण पाहतो साहिलच्या बॅटमधून. हो थोडासा आपण पाहिलं तर पंच परत एकदा वलतील, व्हाईट बॉलचा इशारा केला जाईल. व्हाईट +1 2 धावा इथून खर्च केल्या जातात. म्हणजेच काय तर बाय 1 गेट इथून केलं जाते. 1 धाव वाईटची आली, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली. बॉल सुटून घेत असताना डिक्लेअरमध्ये झोनमध्ये गेले. 2 धावा खर्च करत असताना विवेक आपण पाहतोय. अगोटप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षण आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा खणखणीत षटकार. खूप चांगला खेळ इथून साहिल थोडासा शांत राहिला. पहिल्या षटकामध्ये थोडासा विचार केला, थोडासा मात्र विचार करत असताना अकोटप्प्याचे चेंडू येऊ दिल्यात बॅटवरती. त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅटला बॉल मात्र घेत असताना रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहत असाल तर खणखणीचा हा मारलेला साहिलच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. समीक्षा स्टार इथून चांगला कमबॅक करावं लागेल. विवेक वॉरियर्स संघ इथून चांगला खेळ करत असताना पाहतोय. 3 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यानंतर मात्र 16 धावांवरती आता पोहोचलाय संघ. परत एकदा तीच चुकी करत असताना विलास आहे, परंतु इथून ड्रॉप केली जाते झेल आणि इथून काय घडतंय तर चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. 1 चुकी आणि इथून मात्र साहिलची झेल सोडत असताना आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून मागील चेंडूवरती षटकार आला होता आणि त्याच फलंदाजाचं इथून झेल सोडले. इथून विलासला आपण पाहतोय. रिप्ले टेलिकास्टमध्ये थोडीशी चुकी केली. पाहूयात आता इथून पुढचा खेळ साहिलचा कसा राहील. म्हणजे क्रिकेटमध्ये बोललं जातं की पकडो कॅचेस और जितो मॅचेस. म्हणजे एखाद्याच फलंदाजाला जर तुम्ही संधी देत असाल तर त्या संधीचं सोनं देखील करता आलं पाहिजे आणि ते सोनं करत असताना परत एकदा हवेमध्ये आहे, संधी प्राप्त केले आणि इथून काय घडते बॉल कॉम्बिनेशन थोडंसं चुकलं आणि इथून मात्र परत एकदा ड्रॉप सेकंड चान्स भेटत असताना आपण पाहतोय. म्हणजे कायकांच्या नशिबामध्ये असं नसतं, परंतु याच्या नशिबामध्ये आहे. आणि खरंच साहिलचं जसं चेंडू मात्र हवेमध्ये गेला, दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ आले, कॉल थोडंसं चुकला आणि त्यानंतर मात्र झेल ड्रॉप करत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 to go. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. खूप चांगला चेंडू इथून क्षेत्ररक्षण आहे, थोडीशी चुकी केली जाते, धडपडले जाते. 2 धावांचा प्रयत्न केला, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ इथून समाप्त होतोय आणि धावसंख्या 23 धावा धावसंख्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या 2 षटकाचा समाप्त झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. संधी प्राप्त देखील केली होती. झेल ड्रॉप झाल्यानंतर परत एकदा संधी आली, ती देखील गमावली आणि तिथून काय घडले तर 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. आता आपण पाहिला तर टीम
वेक और संघ. साहिलचं आपण करूयात कौतुक. यस, 2 षटकांचा सामना. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. वेळ जास्त घेऊ नका, 10 मॅचेस खेळवायचे आहेत. इथून विलासने चुकी केल्यानंतर मात्र तिथून पाहिलं तर दोन्ही खेळाडूंचा कॉल थोडासा चुकला. ती एक झेल ड्रॉप झाली. साहिलला 2 संध्या इथून प्राप्त करून दिल्यात मी म्हणेन समीक्षा स्टार संघाने, आणि त्याचे खेळ इथून येणाऱ्या चेंडूमध्ये पाहूयात. हो, परत एकदा संधी निर्माण झाले. रमेश येते चेंडूवरती, आता प्राप्त केली जाते झेल. आता चुकी कोणतीही करणार नाही आणि साहिलला जावं लागते मात्र स्तंभूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला गडी बाद होत असताना साहिलच्या रूपामध्ये धावसंख्या पहिला गडी बाद होत असताना जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये परत एकदा सागरला आणलं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत असताना परत एकदा सागरला प्राप्त केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती इथून काय घडलं तर विकेट मिळवल्या साहिल याची. ज्याच्या बॅटमधून षटकार पाहिला ते खेळाडूला मात्र इथून जावं लागलं संभूती अस्त्रेला. म्हणजे सेटअप झाला होता, तिथून मात्र पाहिलं तर साहिल बॅटमधून धावा येत होत्या. तिथे चुकही झाल्यानंतर मात्र परत एकदा निर्माण केली संधी इथून सागरने, आणि चूक कोणतीही न करत असताना रमेशने पकडलेली ती झेल आणि साहिलला पाठवलेला संभूती अस्त्रेला आपण पाहतोय. आता मात्र इथून जोडी क्रमांक पहिली इथून फुटले, परंतु इना क्रमांक 2 वरती येताना खेळाडूला आपण पाहतोय अमोलला आपण पाहतोय जो संघाचा कर्णधार आहे. गोट्या नावाने प्रसिद्ध देखील आहे अमोल. आपण पाहतोय संघ मालक देखील आहेत आणि स्वतःच्या संघासाठी खेळताना आपण पाहूयात कसा खेळ करेल इथून अमोलला पाहूया. गॅप सिलेक्शन चांगलं आहे, क्षेत्ररक्षण आहे. उचले घेणारा चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून विलासच्या माध्यमातून केलं जाते आणि त्यानंतर मात्र इथून सिंगल धाव इथून प्राप्त केली जाते. सागर यांची खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत संघासाठी राहिले. 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 24 धावा, 1 गडी बाद होत असताना आपण पाहिलं. इथून पुढे यांचा चेंडू होता समोरच्या दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु कव्वरचं क्षेत्ररक्षण तिथे आहे. अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पाहिलं तर कोणतीही धाव येताना पाहायला भेटत नाही. डॉट बॉल येताना पाहायला भेटते. इथून जयेशच्या बॅटमधून अजूनही एखादा मोठा फटका आला नाही, परंतु थोडासा वेळ घेतोय, समय घेतला जातो. इथून जय आपण पाहतोय पर्व 1चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील होता, परंतु यावर्षी कसं हंगाम असेल इथून जयचं हे नक्कीच पाहूयात. उसळी देणारा चेंडू परत एकदा पंच आमच्याकडे वळतील. यस, हा वाईट बॉल आहे कारण दिशा थोडीशी खराब राहिले. दिशेने मात्र वलन घेतला आणि त्यानंतर इथून व्हाईट बॉलचा इशारा देत असताना पंचांचा निर्णय येतो. इथून व्हाईट बॉल. धावसंख्येचा भर 1ने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते आता 25 आकड्यावरती. आदरणीय कृष्णा सुरवंशी यांचं इथून स्वागत करूयात आणि ते स्वागत करत असताना समोरच्या दिशेमध्ये मारलेला फटका चेंडूला जातोय. इथून पंचांचा निर्णय येईल. यस, दोन्ही हात वर केले आणि चेंडूला पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. आता जयच्या बॅटमधून फटके यायला लागलेत. सुरुवात केली इथून षटकाराने. जसं कृष्णा सरांचं आगमन झालं त्या आगमनाला मात्र स्वागताची सलामी दिली षटकाराने इथून जयने, आणि इथून षटकार येत असताना जयच्या बॅटमधून आपण पाहिलं वेक वॉरियर्स संघाकडून खेळताना इथून जयला आपण पाहतोय. तिथून समोर हल्ला केला जातोय. सागर वरती कमबॅक करावा लागेल. इथून सागरला पाहूयात कशी गोलंदाजी येणाऱ्या चेंडूमध्ये राहील सागर यांची. की स्कोरच्या माध्यमातून ही टेलिकास्ट केली जाते. मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी सिरल, आणि इथून एकदा परत बॅक टू बॅक हंगामा मनगटातील ताकद आणि जातोय हा षटकार. डीजे
षटकार आलाय, सागरवरती हल्ला बॉल केला जातोय, बॉल द्यायचा आहे जुना बॉल, चेंडू पुरवठा केला जातो. इथून आपण पाहिलं आयोजकांच्या माध्यमातून जयच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, आता धावा यायला लागल्यात कारण 2 बॉलवरती 2 मोठे फटके इथून ठोकले तिथून जयने. कारण जशी सुरुवात जसं ओळखलं गोलंदाजाला थोडासा वेळ घेतला आणि स्वतःच्या बॅटिंगवरती थोडासा संयम दाखवला आणि हे बॅक टू बॅक 2 षटकार येताना आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा, 1 गडी बाद. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. इथून पाहूयात काय घडते. डॉट बॉल येताना पाहायला भेटते, लेग स्टंपवरनं मात्र हा चेंडू निघून जातोय. डॉट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटतोय आणि इथून ओव्हर क्रमांक 3 देखील इथून समाप्त होते. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहिलं तर 37. 37 धावा, 1 गडी बाद होत असताना वेक वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलाय 37च्या घरात. पहिलं षटक सागरने आपण पाहिलं तर 3 धावेंचं टाकलं होतं, त्यानंतर मात्र किरणने थोडंसं महागडं षटक टाकलं. त्यानंतर मात्र पाहिलं तर सागरवरती देखील आक्रमण केलं जयने आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहिली, जशा धाव येत नव्हत्या त्या धावा येताना पाहायला भेटते, म्हणजे धावांचा डोंगर उभा होताना पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचले 37. वेक वॉरियर्स संघ आतापर्यंत 37 वरची मजल गाठले. पाहूया येणाऱ्या 12 बॉल्समध्ये किती धावेंपर्यंत मजल गाठेल इथून वेक वॉरियर्स संघ, नक्कीच पाहूयात. आता इथून एकच करावं लागेल इथून अमोलला, कारण जयला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं राहील, कारण आतापर्यंत बॅटमधून त्याच्या धावा येताना पाहायला भेटते जयच्या, आणि जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे देखील खूप इम्पॉर्टंट राहील जयसाठी. खूप चांगला बॉल, ब्लॉकर चेंडू खोलून काढला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तिथून क्षेत्ररक्षण नाही आणि इथून काय घडते, चुकी घडली आणि 1 धाव मात्र कंप्लीट करत असताना 1 धावेंचा खेळ इथून समाप्त होत असताना पाहायला भेटतोय. 1 धाव तर मिळते, इथून डायरेक्ट हिट करत असताना इथून सागरला आपण पाहिलं चूक केली आणि तिथून पाहिलं तर संधी गमावली असं मी म्हणेन इथून सागरने. डॉट बॉल येताना पाहायला भेटला. इथून परत एकदा बॅटची एज लागत असताना डिक्लेअर झोनमध्ये जाऊन अदलते, 1 धाव मिळत्या. 2 चेंडू आतापर्यंत खूप चांगले पैकी केले. इथून रमेशने इना क्रमांक 4 वरती गोलंदाजी करण्यासाठी आगमन केलं इथून पाहिलं तर रमेशला, आणि रमेश देखील खूप चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळल्या रमेशनं. अगो टप्प्याचा बॉल आणि जय सारख्या या बॅट्समनला तुम्ही असं चेंडू द्याल तर तुम्हाला आसमान दाखवलं जाते इथून जयच्या बॅटमधून, आणि आसमानी तोला इथून येतोय खणखणी षटकार. जयच्या बॅटमधून आलेला हा षटकार थोडासा खाली राहिला, पुलर यांचा चेंडू होता, बॅटवरती येऊ दिला, बरोबर मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू घेतला, त्यानंतर अगदी टोलवून दिलाय. पाहत राहिले सगळेजण आणि चेंडूला पाठवून दिला बॉन्डलाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी. परत एकदा दिशा चुकवली जाते, पंचांचा निर्णय येतोय. हा वाईट बॉल आहे, इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल रमेश यांना. बॉलचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचलाय. 46 1 विकेट्स, 46 धावा धावपलकावरती, म्हणजेच काय तर 46ची मजल आतापर्यंत गाठले इथून वेक वॉरियर्स संघाने. इथून परत एकदा डॉट बॉल येताना गती परिवर्तन केलं, स्लोअर गतीचा चेंडू पेस केला, अगदी थोडासा खाली ठेवला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल येताना इथून पाहतोय इथून रमेशला. 4 बॉलचा खेळ समाप्त होते. 4 बॉलचा खेळ समाप्त होत असताना 6 धावांचा एक षटकार आलाय त्याच्या इथून गोलंदाजीवरती, परंतु त्यानंतर कमबॅक केले मी म्हणेन इथून रमेशने. चांगला चेंडू क्षेत्ररक्षण आहे, अनिल चेंडूवरती येईल, थ्रो पेक करल तोपर्यंत सिंगल प्राप्त केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून केलं जाते आणि थ्रो देखील खूप चांगला केला जातोय. आणि इथून काय घडतंय तर सिंगल धाव प्राप्त करत असताना वेक वॉरियर्स संघाचा बॅट्समन आपण पाहतोय अमोल आणि जय यांना. 47 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचलेत. आता पाहूयात शेवटचा बॉल असेल या षटकातील. आपण पाहतोय रमेश यांचा फुलटॉस बॉल होता अमोलच्या बॅटमधून, आणि इथून काय घडतंय संघ मालकाच्या बॅटमधून आलेला आपल्या संघासाठी हा येतोय परत एकदा फुलटॉस वसूल केलाय षटकाराने अमोल याच्या बॅटमधून.
जयने आक्रमण केलं, त्यानंतर मात्र अमोल देखील आक्रमण करताना पाहायला भेटतोय. संघ मालक आहे, आपल्या संघासाठी कसा खेळ करावा हे दाखवत असताना अमोलला आपण पाहतोय. धावसंख्या 4 षटकांच्या समतेनंतर जाऊन पोहोचलाय 53 धावा. धावफलकावरती एक गडी बाद होत असताना कमबॅक केलं होतं पहिल्या षटकामध्ये लवसर. त्यानंतर चला टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल शिवगर्जना युवा वर्सेस VS स्ट्रायकर्स. प्लीज कॅप्टन. VHS स्ट्रायकर्स संघाचे संघ मालक आणि कॅप्टन आणि त्यानंतर शिवगर्जना युवा संघाचे कर्णधार या प्लीज टॉससाठी. यानंतरची मॅच असेल तुमच्या समोर शिवगर्जना युवा वर्सेस VHS स्ट्रायकर्स पक्ष असेल ही मॅच. समोरची मॅच तुम्ही पाहताय विवेक वॉरियर्स वर्सेस समीक्षा स्टार संघासोबत खेळताना पाहायला भेटतोय. आनंद श्रीरमशी ओव्हर क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय. खूप बॉल चेंडू आता फुलटॉच येतो. ब्लॉकरनं मात्र खोलून काढलाय. खोदून काढलेला हा चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारात सामील केला मात्र इथून जयच्या बॅटमधून. आक्रमण जसं मात्र चेंडू येतोय त्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय अर्थातच जयच्या माध्यमातून. घातक खेळाडू म्हणावं लागेल जय यांना आपल्या समीक्षा स्टार संघासाठी. विकेट ही महत्त्वाची होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी विकेट आले असते तर धावसंख्येवरती मात्र लगाम लागला असता. क्षेत्ररक्षण आहे विलासने थोडीशी गडबड केली जाते. थ्रो थोडासा चांगला आहे परंतु काय घडतंय तर 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट करत असताना 2 धावांच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 61. 61 धावा. धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना जाऊन पोहोचलाय 61. 61 धावा धावफलकावरती. कमबॅक केलंय मी म्हणेन इथून. आनंदनं पहिल्या षटकार चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू अगदी चांगला टाकलाय आणि इथून समोरच्या दिशेमध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर म्हणजे नजर आते आणि दुर्घटना घडते असं सारखं झालंय मात्र. कारण काय माहिती का जसं जयेशला आपण पाहिलं तर ब्लॉकरचा चेंडू आलाय. कसाही चेंडू तुम्ही टाका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला भेटतो. म्हणजे आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 39 धावा वैयक्तिक 39 धावांवरती खेळतोय आपल्या संघासाठी. अजूनही पाहिलं 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्धशतक होईल का त्याच्याकडे मात्र लक्ष दिलं जाईल. आणि हा देखील येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. हा आहे षटकार. 45 धावा वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय जय. चॅम्पियन ट्रॉफी सिलल 2025चं पहिलं अर्धशतक जयच्या माध्यमातून होईल का हे नक्कीच पाहूयात. कारण त्याच्याकडे उस्तिका लागले परंतु इथून पाहिलं तर संघाची धावसंख्या 73. 73 धावा धावफलकावरती. यशस्वी स्ट्रायकरच्या माध्यमातून सुरेश सूर्यवंशी यांच्याकडून जर हाफ सेंचुरी इथून कंप्लीट केली जयनं तर 500 रुपये दिले जातील. पहिला गडी ठरेल का म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला खेळाडू इथून हाफ सेंचुरी करेल का, पहिलं अर्धशतक इथून होईल का आणि नवीन विक्रम करेल का इथून पाहूयात. हो फटका सजवलाय हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षण आहे तिथून चांगला झेल घेण्याचा प्रयत्न परंतु ड्रॉप केले जाते. प्रयत्न खूप चांगले राहिले. इथून 2 धावांसाठी मात्र वेग घेत असताना आपण पाहतोय जयला 2 धावा कंप्लीट करत असताना खूप चांगले क्षेत्ररक्षण अनिलच्या माध्यमातून. अगदी जसं मात्र षटकारावरती पाहिलं रिप्ले टेलिकास्टमध्ये चेंडूवरती गेला त्यानंतर थोडंसं अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथून षटकार मात्र वाचवला आहे परंतु झेल ड्रॉप करत असताना जय ते देखील आपण पाहिले. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल घेऊन येत असताना आनंदला आपण पाहतोय. फुल टॉस आहे आणि हा चेंडू देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा. हाफ सेंचुरी करत असताना जयने बॅट दाखवल्या आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला खेळाडू ठरलाय हाफ सेंचुरी. मध्येच काय तर अर्धशतक वैयक्तिक 50 धावा खेळत असताना जयने स्वागत केलंय या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. त्याचं करूयात कौतुक. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 81. 81 धावा आतापर्यंत या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर इथून टोकला. विवेक वॉरियर्स संघाने 81 धावा टोकत असताना एक गडी बाद केला. पहिल्या इनिंगचा खेळ इथून समाप्त होत असताना आपण पाहिलं
आणि 82चा पाठलाग करत असताना पाहूया समीक्षा स्टार्ट कशा पद्धतीने होईल. टॉस केला जाईल. थँक्यू सो मच अमोल सर. जय सूर्यवंशी चॅम्पियन ट्रॉफी खेळ पहिलं अर्धशतक 53 धावांची विस्फोटक खेळी. मजा येईल या मॅचला कारण 82 धावांचा पाठलाग करायचा आहे समीक्षा स्टार्सला. चला टॉससाठी या. शिवगर्जना युवा शक्ती विपक्ष VHS स्ट्रायकर्स आणि शंकरदादा सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून जय सूर्यवंशी यांच्या 50 धावांच्या खेळीसाठी 501 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला जीपे केलं जाईल. आणि हे शेळगावचं क्रिकेट आहे मित्रांनो. चांगला खेळ करा, तुम्हाला कौतुकाची थाप निश्चितच दिली जाते कारण हे क्रिकेट बिड गाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी विनंती करेन बंटी सूरज सूर्यवंशी या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आयोजन कमिटी आपल्याला कॉल देते. मी विनंती करेन यशवंत दादा या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला VHS स्ट्रायकर्स विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला शिवगर्जना युवा शक्ती ज्ञानदेव सूर्यवंशी साहेब गणेश सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. वेलकम. छापा काटा तुम्हाला कॉल करायचा आहे. येस शिवगर्जना युवा शक्ती कॉल करेल. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय आणि छापा. थँक्यू सो मच सर. नयनला नेहमी काही असते. अभिनंदन. महत्त्वाचा टॉस जिंकला टीम VHS स्ट्रायकर्स. 5 षटकांची मॅच. आपल्या स्वतःच्या गावचं आयोजन शेअर चॅम्पियन ट्रॉफी. निर्णय काय? प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू. समोर शिवगर्जना युवा शक्ती. 5च्या मॅचमध्ये तब्बल 81 झाल्यात. कितीपर्यंत रोखण्याचा मानस असेल समोरच्या टीमला? 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी आम्ही त्यांना 41 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. बॉलर आमच्याकडे जरा चांगले आहेत आणि चांगले प्रॅक्टिसमध्ये आहेत, त्यामुळं काढू आम्ही 40 पर्यंत त्यांना थांबू. 5 षटकांचे सामने खूप कमी वेळा आपण खेळतो आणि या 5 षटकांच्या मॅचमध्ये प्रत्येकजण एन्जॉय करेल. हो नक्कीच, कारण 5 ओव्हरचा स्पेल हा म्हणजे सर्वांना खेळण्यासारखा येतो. म्हणजे जेव्हा आपण कमी ओव्हरमध्ये खेळतो तेव्हा पहिले 2-3च खेळून जातात, पण 5 ओव्हरची जेव्हा खेळतो तेव्हा आपण सर्वांना खेळायला मिळतं. अजून मुलं एन्जॉय करतील, चांगलं खेळतील. थँक्यू व्हेरी मच. नयन, बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना काय टार्गेट सेट केलं? टार्गेट 80 तर रन मारल्यात या मॅचला, त्याच्यापेक्षा जास्त मारू शकू. आणि प्रत्येक टीम खेळण्यासाठी उत्सुक आहे कारण आपल्या शेळगावचं आयोजन आणि 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे प्रत्येकजण एन्जॉय करेल. 5 षटकाची मॅच कमी होतात. आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की सगळ्यांना खेळायला मिळालं, खेळाडू नवीन तयार व्हावेत, यासाठी 5 षटकाच्या मॅच ठेवल्यात. कमिटीचं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच नयन. टॉस जिंकला कॅप्टन प्रवीण, अर्थातच टीम VHS स्ट्रायकर्स त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले शिवगर्जना युवा शक्ती. धन्यवाद. चला टॉस आपण पाहिला इथून शिवगर्जना युवा आणि VHS स्ट्रायकर संघामध्ये टॉस जिंकला. इथून VHS स्ट्रायकर संघाने आणि सर्वप्रथम गोलंदाजी करू असं इथून सांगितलंय. पाहूयात कशा पद्धतीची फलंदाजी राहील. पहिली मॅच इथून पाहिलं, पहिले इनिंग आपण पाहिलं जयच्या माध्यमातून पहिले हाफ सेंचुरी आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्येच पाहिली. आता सेकंड इनिंगला सुरुवात करूयात. सलामीची जोडी आपण पाहतोय समीक्षा स्टार संघाकडून खेळत असताना पहिला सलामीसाठी विलास आणि किरण येताना पाहायला भेटतोय. गोलंदाजी मारत होते, पहिली गोलंदाजी हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय. निलेशला आपण पाहणार आहोत. पहिला बॉल, गेम स्टार्ट केली जाते. फुल टॉस बॉल विलासच्या बॅट मधून हा येतोय बॉर्डरच्या बाहेर, खणखणीत षटकार.
हम किसी से भी कम नाही असं दाखवत असताना विलासला आपण पाहतोय फुल टॉस वसूल केलाय. पहिला चेंडू बॉललाईनच्या बाहेर 7 धाव्यांसाठी. ताकद आहे विलासकडे, कॅप्टन आहे आणि कॅप्टनची खेळी इथून खेळत असताना विलासला आपण पाहतोय. निलेश वरती मात्र आक्रमण करत असताना आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना षटकार आलाय. आता मात्र पाहूयात दुसऱ्या चेंडूला सुरुवात करेल इथून निलेश. परत एकदा इथून थोडीशी चुकी झाली. वरती होता चेंडू, थोडासा ब्लॉक मध्ये राहिला. चांगला चेंडू, गती परिवर्तन केलं, स्लोवर मध्ये थोडं समीकरण केलं आणि त्यानंतर मात्र डॉट येताना पाहायला भेटतोय. विसावला जातोय. एष्टिरक्षा आपण पाहिलं तर मंगेशच्या हातामध्ये चेंडू. 2 बॉलचा खेळ समाप्त. खूप चांगला चेंडू इथून पाहिलं आपण. खूप चांगला चेंडू टाकत असताना डॉट बॉल येताना पाहायला भेटतो. इथून पंचांचा आपण पाहिलं तर सर्व महत्वाचा या क्रिकेटमध्ये कोण असेल ते पंच आहेत आणि त्यांचा अचूक नजर मात्र चेंडूवरती राहिले. इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटते. अगो टप्प्याचा चेंडू हवेमध्ये असेल, स्वतः गोलंदाजी चेंडूवरती येतोय. इथून काय करते तर इथून ड्रॉप चेंडू केला जातोय. ड्रॉप झेल संधी मिळाल्या विलासला देखील. आता इथून पाहूयात, जसं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये साहिलला संधी मिळाली होती, तसेच मात्र विलासला देखील संधी मिळाली जाते. कॅच क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक सांगितलं जाते की ज्या वेळी तुम्ही कॅच सोडताना त्यावेळी मात्र त्या फलंदाज आक्रमण करत असताना पाहायला वाटते. परंतु इथून आक्रमण केलं का, कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं इथून विलासने पहिल्या चेंडूपासून. खूप चांगला बॉल इथून परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. अगदी डप्पा पडल्यात नंतर मात्र फलंदाजाला समजला देखील नाही आणि वेगाने मात्र चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटते. निलेशनं पहिला चेंडू फुलटॉस होता, थोडीशी चुकी केली होती. त्यानंतर मात्र पाहिलं तर कमबॅक केले. मी म्हणेन इथून निलेशने एक झेल ड्रॉप देखील केले. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. समोरच्या दिशेमध्ये कव्हरमधून चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षण आहे, चेंडूवर मागे धावेल परंतु चेंडू निघून जातोय. इथून 4 धाव्यांसाठी येतोय चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या आता 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती इथून पोहोचले जातात. 11 धाव्यांवरती जाऊ संघ समीक्षा स्टार जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 11 या आकड्यावरती. विलासला पाहूया. इथून विलासला आक्रमण करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले परंतु सेकंड आउटमध्ये देखील चांगली फलंदाजी करावी लागेल विलास यांना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना खूप चांगली गोलंदाजी इथून हाताळले. निलेशने षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक केले आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू देखील टाकलेत आणि पाहिलं तर एक षटकार एक चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आहे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी चॅम्पियन ट्रॉफीज आपण पाहिलं तर दत्ता शेलार साहेबांच्या माध्यमातून दिली जाते. सुरेश भाऊ सूर्यवंशी असतील, लेजंड खेळाडू आहेत. त्यानंतर तुम्ही गणेश सूर्यवंशी असतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. आकाश जगन्नाथ सूर्यवंशी असतील, त्यांचं देखील इथून स्वागत करूया. कव्हरमध्ये चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल. 1 वरती थांबवलं जाते. 1 धाव मिळेल. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे चालले. 1 धावसंख्या पुढे जाते. मात्र धावसंख्या ही 12 वरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती. जयला पाहतोय इना क्रमांक 2 मध्ये. हो, खूप चांगला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे तिकडे. एवन बाउन्सने चेंडू हातामध्ये कलेक्ट करेल परंतु 2 धावा इथून कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावेने 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जय गोलंदाजी करत असताना ब्लॉकांचा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु तिथून सिंगल कंप्लीट करत असताना आपण पाहतोय सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले. 15 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. जयने आतापर्यंत चांगले गोलंदाजी हाताळले. इथून आतापर्यंत पाहिलं तर जयने खूप चांगले गोलंदाजी हाताळत असताना आपण पाहतोय. विलाच्या बॅटमधून आक्रमण स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय दस्तक में मस्त करत असताना हा येतोय खणखणीत षटकार. जसं बोललं जातं जब तक विलास है तब तक मॅच है. म्हणजेच जोपर्यंत विलास मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच आहे इथून समीक्षा स्टारकडे. परंतु पाहूया कशी फलंदाजी राहील विलासची.
परत एकदा डॉट बॉल, गती परिवर्तन केलं जाते. फ्लोरचा चेंडू होता, गती परिवर्तन केलं, स्लोवर चेंडूचा पेस केला आणि इथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल येताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. आतापर्यंत पाहिलं तर 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचत असताना पहिल्या षटकात दुसरं षटक हातळत असताना VHSचे दत्त सूर्यवंशी आपण इकडे यायचंय प्लीज आपल्या टीमकडे. यानंतर तुमची मॅच आहे. आपले संघमालक तुम्हाला बोलवत आहेत, प्लीज जायचं आहे तिकडून. डॉट बॉल त्यांना पाहायला भेटतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 आकड्यावरती. आता 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 61 धावांची आवश्यकता अजून देखील असेल. म्हणजेच तुम्हाला पाहिलं तर समीकरण येईल दहाच्या सरासरीने धावसंख्येतून तुम्हाला 20च्या सरासरीतून धावसंख्या तुम्हाला जमवावी लागेल या 3 षटकांमध्ये. जर सामना जिंकायचं असेल 61 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉल तुमच्याकडे अजूनही बाकी आहेत. आता इथून पाहूयात कशी खेळ राहील किरण आणि विलास यांची. अजूनही डगआउटमध्ये आपण पाहिलं तर सागर सूर्यवंशी अजून येताना पाहायला भेटला नाही. त्यानंतर यशवंतला आपण पाहणार आहोत. यानंतर इन ॲक्शनमध्ये इथून परत एकदा पाहिलं तर पंच आमच्याकडे वरती. हा बॉल वाईट आहे, अचूक नजर चेंडूवरती ठेवली आणि डॉट बॉल येताना व्हाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. एक वंतर धाव टाकत असताना गोलंदाजीवरती निलेशला परत एकदा आमंत्रण केले. इथून निलेशला पहिलाच चेंडू इथून वाईट टाकत असताना आपण पाहतोय निलेशला. परत एकदा हा देखील दिशाहीन चेंडू असेल. गती परिवर्तन केला जातो. इथून अचूक टप्प्यावरती अचूक लेनवरती इथून गोलंदाजी हाताळायला लागेल निलेश यांना. कारण आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत या गोलंदाजी करत असताना. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना निलेशला आपण पाहतोय. इथून गोलंदाजीवरती किरणच्या बॅटमधून अजून एक फटका आलेला नाही, परंतु इथून आक्रमण करावं लागेल या 3 षटकांमध्ये. फटका समोरच्या दिशेमध्ये फ्लॅट दिलाय. चेंडू बॉललाईनच्या बाहेर जातोय. या बॉललाईनच्या बाहेर षटकाराच्या दिशेने हा येतोय खणखणीत षटकार. आता मात्र इथून किरणनं देखील आक्रमण केलं जाते. वय वर्ष मला वाटतं 18च्या आसपास वय वर्ष असेल. आता 11वीला आहे आणि अशा यंग खेळाडूच्या माध्यमातून हे षटकार त्यांना पाहायला भेटतात. म्हणजे क्रिकेट कितपर्यंत उंचावले पहा तुम्ही. हा वाईट बॉल आहे त्यांना पाहायला भेटते. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी हाताळली जाते. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव आलाय मी म्हणेन गोलंदाज निलेशवरती आणि इथून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. एक खेळाडूंना इथून प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम मात्र इथून चॅम्पियन ट्रॉफीजमध्ये केलं जाते. खूप चांगल्या फलंदाजी इथून किरणच्या माध्यमातून देखील केली जाते. 2 खेळाडू आहेत आतापर्यंत आक्रमण करताना पाहायला भेटते. 30 धावा जमवल्या म्हणजे 30ची पार्टनरशिप आतापर्यंत इथून जमले किरण आणि विलास यांची. चांगला चेंडू इथून टॅप केला जातोय. 1 बाउन्सने संदीप क्षेत्ररक्षणकडे अडवला जाईल. क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिली. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचतोय आता संघ 32 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त होते. 32 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत अजूनही विकेट येताना पाहायला भेटली नाही. चांगला चेंडू ब्लॉकांचा खोलून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून योग्य थोडीशी चूक केली जाते. 1 धाव तो मिळाल्या आणि थांबवलं जाते. विलास इथून किरण यांना 1 धावेवरती थांबवत असताना इथून धावसंख्या 1 वस्तू स्थिरावली जाते. म्हणजेच काय तर 1 धावेची भर खात्यामध्ये ऍड केली जाते. म्हणजे भर झाले इथून 1 धावेने धावसंख्या थांबवली नाही, परंतु चेंडूवरती धाव येताना पाहायला भेटते. हेच चांगला खेळ आहे इथून विलास आणि किरणच्या माध्यमातून. निलेशला आपण पाहते ओव्हर क्रमांक 3 मध्ये. फटका समोरच्या दिशेमध्ये आहे. 1 बाउन्सने जाईल का? यस, जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार. गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे. ब्लॉकांचा चेंडू खोलून काढला, फ्लॅटने मारला, 1 बाउन्सने उचली घेतलं आणि चेंडूला पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. खूप चांगली गोलंदाजी इथून आतापर्यंत हातलत होतं. इथून निलेशने पहिलं षटक टाकत असताना चांगलं क्षेत्र
गोलंदाजी हतलली. त्यानंतर दुसऱ्याच षटकामध्ये इथून पाहिलं, चला पाणी पाठवायचं प्लीज, विनंती असेल जा खेळाडूंना इथून पाणी पुरवठा करायचा याची विनंती असेल. वेक वॉरियर्स संघाने पहिला खेळ करत असताना 81ची मजर मारले, परंतु दुसऱ्याचा पाठला करत असताना समीक्षा स्टार आतापर्यंत जाऊन पोहोचले 37 वरती. 37 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 2 मोठे फटके आलेत तर सामन्यामध्ये ट्विस्ट येईल. म्हणजेच काय तर सामन्यामध्ये मजा येताना पाहायला भेटेल. 14 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे. इथून की स्कोरच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जातं की 14 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगले टेलिकास्ट केलं जाते त्यांच्या माध्यमातून. इथून पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कोणता खेळाडू कोणत्या क्षणाला मात्र काय घडलं जातं हे पूर्ण माहिती दाखवत असताना के स्कोरच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथून होताना पाहायला भेटते. एक सिंगल कंप्लीट करताना पाहायला भेटले. इथून एक धावींवरती थांबवले. आता 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल असेल, इथून एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं राहील. धावसंख्या जाऊन पोहोचली 48च्या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावर 38 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. इथून निलेश आपण पाहतोय. निलेश फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून खूप चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट चांगला आहे तिथून दाखवलं जात आहे. आणि इथून एक सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राईक मात्र केनरवरती घेतली जाते. आणि 3 षटकांचा खेळ इथून समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 39. 39 धावा धावफलकावरती. आता 12 बॉल आणि 43 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. पाहूया इथून पुढचा खेळ कसा राहील आणि इथून पुढचा गेम गोलंदाज कोणता राहील. येणाऱ्या 12 बॉलमध्ये कोणते 2 गोलंदाज असे असतील इथून जे धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर सध्या 39 धावा म्हणजे 39. 39 धाव्यांवरती जाऊन पोहोचले. 0 विकेट. अजूनही विकेट प्राप्त केली नाही इथून वेक वॉरियर्स संघाने. ही महत्वाची बाब असेल समीक्षा स्टारसाठी, कारण अजून एक विकेट आलेली ते प्राप्त झाली नाही. म्हणजेच काय तर संघ अजून थोडासा मजबूत आहे. 12 बॉल 43 बनवायचे आहे तिथून. आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये कसा खेळ राहील, कशी रनरेट राहील येणाऱ्या या चेंडूंमध्ये नक्कीच पाहूयात. गोलंदाजी ओव्हर क्रमांक 4 मध्ये येताना पाहायला भेटतो. सौरभला आणलं इथून गोलंदाजी 4 मध्ये. या षटकामध्ये मात्र सामन्याचा फेरबदल होईल. या सामन्यामध्ये किती धावा येतील त्यावरती मात्र विश्लेषण केलं जाईल की समोरच्या 6 बॉलमध्ये इथून सामना समीक्षा स्टारकडे ढकलेल का हे नक्कीच पाहूया. खूप चांगला बॉल इथून टाकलाय. क्षेत्ररक्षण कव्हर भरून येतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटते. सिंगल धाव इथून प्राप्त केली जाते. सिंगलने मात्र स्ट्राईकवरती आणले विलासला. धावसंख्या जाऊन पोहोचले. 1 ने पुढे चालले. जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये शिवगर्जना युवा वर्सेस VHS स्ट्रायकर्स. ॲप टॅकर चेंडू होता त्याला मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. हलकीशी मात्र आपण पाहिली तर बॅट याची एज लागत असताना डिक्लेअर झोनमध्ये जाऊन पोहोचतोय. हो चुकी केली जाते. चुकी केली जाते. संधी गमावली मी म्हणून इथून विलासने बॅटची एज लागत असताना एक सिंगल येताना पाहायला भेटते. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती. 9 बॉल आणि 40 धावींची आवश्यकता असेल. आता येणारे हे बॉल 3 असतील ते 3 बॉलमध्ये तुम्हाला कसा खेळ करावा लागेल हे नक्कीच पाहूयात, कारण 3 मोठे फटके येणंच गरजेचं राहील इथून टीम समीक्षा स्टार संघासाठी. हॅप टॅकर बॉल परत एकदा चेंडूमध्ये डिक्लेअरमध्ये झोनमध्ये जाताना पाहायला भेटते. म्हणजे कन्व्हर्ट केला जातो 1 मध्ये. खूप चांगला बॉल इथून मात्र तिथून बॅट्समॅन विलासला समजत येताना पाहायला भेटत नाही, कारण चांगली फलंदाजी पहिल्या चेंडूपासून केली होती. पहिल्या षटकापासून चांगली फलंदाजी आखोटप्प्याचे चेंडू होते त्याला मात्र चांगली दिशा देण्याचं काम करताना पाहायला भेटले होते. परंतु इथून थोडंसं चकवलं जाते गोलंदाज सौरभच्या माध्यमातून. इथून स्लोअर गतीचा चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलतील हा दिशाहीन चेंडू असेल. हा थोडासा भरकटला चेंडू आणि
हा येतोय व्हाईट बॉल, म्हणजेच काय तर एक धावंत धाव खात्यामध्ये ॲड होईल टीम समीक्षा स्टारमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचला 1 हॅप टॅकर बॉल. परत एकदा काय घडते पाहूयात. डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. इथं परत एकदा डॉट बॉल आताना पाहायला भेटेल. सौरभचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. शेवटचा अगदी निर्णायक षटक हातळत असताना सौरभला आपण पाहिलं आणि खूप चांगली बॉलिंग आपल्या संघासाठी करत असताना आपण पाहतोय सौरभ. आतापर्यंत जकडून ठेवले म्हणजे काय फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात खऱ्या अर्थाने. इथून या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी सौरभची होताना पाहायला भेटेल. सिंगल मिळताना पाहायला भेटेल. षटकाचा खेळ इथून षटकाचा खेळ समाप्त होईल म्हणजे 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणेन 45 धावांवरती जाऊन पोहोचलाय आणि 6 बॉल आता 37ची आवश्यकता आहे. म्हणजेच काय पाहूयात आता इथून कसं होईल, समीकरण कसं राहील नक्कीच पाहूयात. 6 बॉल आणि 37ची आवश्यकता असेल इथून विजयासाठी टीम समीक्षा स्टार संघासाठी. मी म्हणेन इथून निर्णय थोडासा चुकला असेल समीक्षा स्टार संघाचा, कारण इथून सलामीसाठी सागरला येणं खूप गरजेचं होतं. कारण थोडासा फॉर्ममध्ये होता. त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्या टीमचा विचार केला तर यशवंतसारखे खेळाडू आहेत, असे खेळाडूंना येणं खूप गरजेचं होतं. परंतु यंग खेळाडूंना इथून संधी दिले आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही इथून समीक्षा स्टार संघाकडून विलास यांना. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटतो. ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर साहिलला पाहतोय. पहिला चेंडू इथून दिशाहीन गोलंदाजी हाताळले म्हणजे व्हाईट बॉल येताना पाहायला भेटले. अवंत धाव खात्यामध्ये आता 36ची आवश्यकता असेल म्हणजे 6 बॉल 6 षटकार ठोकणं इम्पॉर्टंट राहील इथून या मॅचमध्ये. परत एकदा इथून काय घडते, पंचाचा निर्णय येतोय. हा डॉट बॉल आहे. ओसली देणारा चेंडू अगदी चांगला इथून चेंडू फेक केलाय. पंचांचा इशारा देखील गोलंदाजाला दिलाय. 1 बाउन्सचा इशारा देत असताना पंचाने घोषित केले तो गोलंदाजाला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण आहे तिथं सौरभने इथं मात्र झेल डबल टिबल मध्ये कन्व्हर्ट केला आणि विकेट मिळाल्या. आता शेवटच्या क्षणाला मात्र आलेली ही विकेट आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन समीक्षा स्टार संघाचा. पहिला गडी बाद होत असताना विलास बॅक टू पविलियन. 4 बॉल आणि आता 36ची आवश्यकता असेल विजयासाठी. सामना अगदीच आवाकाच्या बाहेर गेलाय म्हणजेच सामना मी म्हणेन एका बाजूने झुकलेला आहे. परंतु एखादे नो बॉल आलास आणि इथून जर येणारे 5 बॉलवरती 5 षटकार जरी टोकले, एखादा नो आला, 9 वरती षटकार आला त्यानंतर देखील समीकरण आहे. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोणाच्या हातामध्ये आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 46ची मजल तर गाठले इथून समीक्षा स्टार संघाने. 81चा पाठलाग करायचा आहे. सामना इथून पाहिलं तर आतापर्यंत 46 पर्यंत पोहोचवला इथून समीक्षा स्टारने. परत एकदा हा चेंडू येतोय, नो बॉल दिला जातोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. दंडित केला जातोय गोलंदाजाला कारण 1 बाउन्सचा इशारा दिला होता. हॅलो 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 आता पाहूयात चला. नो बॉलचा फ्री हिट असेल हा चेंडू. फटका सजवलाय, सागरच्या बॅटमधून आलाय. इथून चेंडू पाठवून दिलाय. 1 बाउन्सने जाईल बाउंड्र्यांच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. शेवटच्या मोक्याला आलेला हा चौकार देखील आपण पाहतोय. तेवढ्याच धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचल्या तर सध्या 51 धावा लॉस ऑफ 1 विकेट्स आपण पाहिले. आता 3 बॉल 31ची आवश्यकता असेल विजयासाठी समीक्षा स्टार संघासाठी. फुल टॉस बॉल होता. फुल टॉसला इथून मात्र वसूल करता आला नाही. डिझाऊन मध्ये हा चेंडू निघून जाईल का, क्षेत्ररक्षण अडवेल. थ्रोपे करत तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2ने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते. आता संघ 53 धावा धावपलक्यावरती. आता 2 बॉल आणि 29 मध्ये सामना इथून मी म्हणेन विवेक ऑरेंज संघाकडे झुकलेला आहे. 2 बॉल बाकी असतील. टू गो. खूप चांगला चेंडू बॅटची एज लागत असताना मात्र डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 सिंगल मिळताना पाहायला भेटते. धावसंख्येने 1ने मजल मारले जाऊन पोहोचतोय संघ 54 धाव्यांवरती. आता शेवटचा बॉल असेल आणि विजयासाठी
28 धावींची आवश्यकता असेल. शेवट बॉल आणि इथून समोरच्या दिशेमध्ये आहे क्षेत्ररक्षण अमोलने अडवलाय. चेंडू एक सिंगल मिळवल्या. शेवट देखील गोड करता आला नाही इथून समीक्षा सात संघाला आणि इथून सामना जिंकलाय विवेक ओरेज संघाने. त्यांचं करूयात खूप सारं कौतुक आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट देखील देऊया समीक्षा सात संघासाठी. मॅच इथून संपते. यानंतरचा मॅच असेल शिवगर्जना युवा वर्सेस VHS स्ट्रायकर, ज्याने पाटण तालुका रबर बॉलमध्ये सातत्यपूर्वक खेळ केला असा विलास साहेबांचा हा संघ असेल. आणि एका बाजूला तुम्ही पाहिलं शिवगर्जना युवा, त्यांचे मालक असतील ज्ञानदेव सूर्यवंशी साहेबांचा हा मालकीचा संघ असेल. येणाऱ्या इन ॲक्शनमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला भेटेल. नेक्स्ट मॅचमध्ये आवाज ऐकूयात आपण पाटण तालुक्यामध्ये ज्याने गोड आवाजाची जय आपण यायचं आपल्याला दिलं जाईल. सुरेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून 151 रुपये दिले जातील. हाफ सेंचुरीसाठी तुम्हाला पारितोषिक दिलं जाते आणि या स्पर्धेचा मी म्हणेन मॅन ऑफ द मॅच देखील आपण जयलाच देऊयात. जय ठरेल या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा हा किताब दिला जाईल आणि खेळ ठरवला जाईल जयला. आणि यानंतरचा समालोचन तुम्ही ऐकणार आहात. पाटण तालुक्याचा गोड आवाज आपण ऐकूयात. लव सरांच्याकडे वळूयात. तोपर्यंत मी थांबतो. इन ॲक्शन मॅच मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल माझा आवाज. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय आपण यायचे प्लीज आम्हाला दिलं जाईल या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब आणि हाफ सेंचुरीसाठी सुरेश साहेबांकडून दिलं जातील 151 रुपये जीपे केले जातील.